हा आत्ताचा जवळपास त्यांचे काहीतरी 6 का 7 का 8 काहीतरी विमानतळ या देशातली त्याला दिलेली आहेत विमानतळ. तुम्हाला माहित नसेल म्हणून मी तुम्हाला सांगतो, यातलं नवी मुंबईचं विमानतळ हे सोडलं तर गौतम अडानीने या देशामधलं एकही विमानतळ बांधलेलं नाही. दुसऱ्यांनी बांधलेली, दुसरे चालवत असलेली विमानतळ गन पॉइंट वरती स्वतःकडे घेतली. बांधलेलं फक्त एकमेव पोर्ट गुजरात मधलं फक्त मुंद्रा पोर्ट. बाकी देशभरामधली जेवढी पोर्ट्स आहेत ही सगळी दुसऱ्यांची होती. गन पॉइंट वरती सांगितलं ही मला पाहिजे. एक इथलं विमानतळ, एक पोर्ट सोडून या माणसाचं स्वतःचं काही नव्हतं. फक्त केंद्राचा दबाव, नरेंद्र मोदींचं नाव, या एका गोष्टीवरती हा माणूस अख्ख्या देशभर पसरत गेला आहे. उद्या जर ही पोर्ट बंद झाली, तुमचा व्यापार ठप्प. उद्या देशामधली वीज निर्माण करणारा हा गौतम अडानी, उद्याने वीज बंद केली, तुम्ही अंधारात सगळे. तक्रार कोणाकडे करायची? आत्ता 1-2 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल, महिन्याभरापूर्वीची गोष्ट असेल. तुम्ही जर विसरला नसाल तर तुम्हाला आठवण करून देतो, पण विसरला नसाल कदाचित, हा देश पण विसरला नसेल. इंडिगोच्या विमानामध्ये स्ट्राईक झाला, आत्ता कळलं तुम्हाला? होता ना आत्ता इंडिगोची विमान बंद होती. या इंडिगोच्या मालकाला या एव्हिएशन मधली म्हणजे हवाई वाहतुकीमधली 65% हवाई वाहतूक, या देशाची 65% हवाई वाहतूक ही इंडिगोकडे दिलेली आहे. त्यांनी स्ट्राईक केला, त्यांनी बंद केलं, कारण काही नाही दिली. आणि एके दिवशी त्या इंडिगोच्या मालकाने ही सगळी विमानं बंद केल्यावरती अख्खा देश ठप्प झाला. सगळी विमानतळ भरून माणसं वाहतायत, लहान लहान मुलं तडफडतायत, त्यांच्या आयांना कळत नाही काय करायचंय, विमान उडत नाहीये. खाण्यापिण्याचे बांधे खरं तर विमान कंपनीने द्यायला पाहिजे, तेही नाही, पाणी नाही, काही नाही, काही नाही. देश अख्खा ठप्प. एक विमान कंपनी तुमचा देश ठप्प करू शकते. आज अदानीच्या हातामध्ये सिमेंट आहे, आज अदानीच्या हातामध्ये बीज आहे, अदानीच्या हातामध्ये विमानतळ आहेत, अदानीच्या हातामध्ये पोर्ट्स आहेत. लोखंडाचे व्यापार म्हणजे सगळं. म्हणजे उद्या हे जर समजा सिमेंटचे समजा करायला लागले, भाव वाढवायला लागले, तुमच्या घरांच्या किमती वाढत जाणार. या देशामध्ये तुमचं भवितव्य, तुमचं भविष्य हे कोण ठरवणार? गौतम अडानी ठरवणार. आणि एक माणूस या देशामध्ये इतका मोठा होतो फक्त 10 वर्षामध्ये, फक्त 10 वर्षामध्ये. 2014 ते 2025 11 वर्षात इतका मोठा झालेला